तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या व्हॉइस ब्लॉग्स वर. आज आपण चाललोय चाकण, निगोजे आणि आळंदी. आणि आज आपल्या निघायला चांगलाच उशीर झालता बरं का. काय सांगा, उशीरच होते. जसं दिवाळी आले तसं तसं उशीरच व्हायला लागला. पण काय विषय नाही, टेन्शन नाही लय घ्यायचं. आपण आपले काम करायचे बस. मग काय तेवढंच विचार करत करत आपण पोहोचलो आळंदी मध्ये. तर इथं पण मटेरियल द्यायचं होतं लवकरात लवकर. मग इथं पण मटेरियल दिलं आपण. तर इथं मटेरियल असं द्यावं लागतं. हा, इथून वर चढायचं ते पण बॉक्स घेऊन. विषय आहे का मग काय, तेवढंच इकडलं बॉक्स देऊन वगैरे मस्त पैकी आपण निघलो डायरेक्ट आता सेकंड डिलिव्हरी साठी निघोजल. जसं आळंदी मधून बाहेर पडत होतो, काय सांगा वार इतकं भारी येत होतं की नादच नाही. मस्त पैकी असं वाटत होतं की एसीच लावली काय की. आणि जसं जसं पुढे चाललो तसं तसं वारं काय एकच नंबर येत होतं. मग काय गाठाची मजा घेत घेत आपण पोहोचलो डायरेक्ट निगोजा मॉलला. तर मग काय इथं पण लवकरात लवकर म्हणलं आता मटेरियल खाली करून आता इथून निघावं. थोडा उशीर झाला पण काय विषय नाही, कधी कधी चालत राहते. इथलं पण मटेरियल लवकरात लवकर खाली करून म्हणलं आता निघावं, कारण की आता पुढची एक डिलिव्हरी होती ती पण अर्जंट द्यायची होती, पण सगळं उशीर झाला. काय विषय नाही, मग काय आपण पोहोचलो डायरेक्ट चाकण चौकामध्ये. तर इथं पण लवकरात लवकर मटेरियल देऊन म्हणलं आता आपण डायरेक्ट निघावं. पोचबीज वगैरे सगळ्या घेतल्या मस्त पैकी. म्हणलं निघावं घराकडे. निघावं म्हणलं तेवढ्यातच म्हणलं आता सीएनजी पण टाकून घेऊ, कारण की सीएनजी सगळा संपला होता. सीएनजी वगैरे टाकून आपल्या हंटर शेटला खुश करून आपण निघालो डायरेक्ट आपल्या घराकडे.